सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सुखाचे आगर. वापर कुमा देवीवर, वापर कुमा देवीवर, देवीवर तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. वापर कुमा देवीवर, वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. विठोबार कुमाई, हरिवार कुमाई, जय विठोबार कुमाई, वार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, वार कुमाई, जय विठोबार कुमाई, वार कुमाई, हरि विठोबार कुमाई, वार कुमाई, विठोबार कुमाई, वार कुमाई, हरि विठोबार कुमाई, वार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरी. ध्यान उभे विठेवरी, सुंदर 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 ध्यान उभे विठेवरी, उभे विठेवरी, सुंदर ध्यान उभे विठेवरी. करकटेवरी ठेवुनिया, करकटेवरी ठेवुनिया, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, करकटवरी ठेवुनिया, करकटवरी ठेवुनिया, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर. आवडी निरंतर घेती ध्यान, आवडी निरंतर घेती ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर. आवडी निरंतर हेची ध्यान, आवडी निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर. मकर कुंडली
कुंडली तळपती श्रवणे हो मकर कुंडली तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर अविणी निरंतर हे ध्यान अविणी निरंतर निरंतर अविणी निरंतर हे ध्यान तुलसी हार गळा कास पीतांबर तुलसी हार गळा कास पीतांबर निरंतर हे ध्यान अविणी निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे
विठोबार कुमाये टाळ टाळ विठोबार कुमाये सोमेश्वर संस्थानच्या पंचक्रोशीतील सर्व भाविकांना महत्वाची सूचना आहे. परमपूज्य आदरणीय मालकांचं आगमन आपल्या या कीर्तन मंडपाकडे होत आहे. तरीही आपण सर्वांनी ताबडतोब कीर्तन श्रवणाकरिता कीर्तन मंडपाकडे यायचं आहे. कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. आजचे कीर्तनकार परमपूज्य आदरणीय महाराष्ट्र भूषण वारकरी वैभव कीर्तन केसरी श्री हरिभक्त परायण गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर पूज्य श्री महाराजांचं आगमन व्यासपीठाकडे होत आहे. हरि विठोबार कुमाये हरि विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये हरि विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली माधव बरवा तो हा माधव बरवा हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले भारवित्त विसरले भारवित्त विसरले हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले भारवित्त विसरले भारवित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक नोहे बरा लौकिक नोहे बरा लौकिक आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक बरा लौकिक बरा लौकिक परक्रियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील घरची कुटी खातील घरची कुटी खातील परकीयाचे सांगता गोष्टी घरची कुटी खातील घरची कुटी खातील घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक बरा लौकिक नोहे बरा लौकिक आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक लौकिक नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परदोने पाहे परदोने पाहिले पाहे परदोने कामने निवांत राहे पाहिले पाहे परतोनी पाहे परतोनी पाहिले पाहे परतोनी आता कैसी जाऊ घरा आता कैसे
हरिने माझी हरिने चिता हरिने माझी हरिने हरिने माझे हरिने चित हरिने माझे हरिने चित हरिने माझी हरिने चिता हरिने माझे हरिने चिता हरिने माझे हरिने चित हरिने माझे हरिने चित विसरले आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा हरिने माझे हरिने चिता हरिने माझे हरिने चिता हरिने माझे हरिने चित हरिने माझे हरिने बरमित विसरले बार बार वेत विसरले बरमित विसरले बरमित विसरले आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा हे बरा
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु मोतीराम गुरुवर्य मारुती महाराज की विठ्ठल 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 भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु मोतीराम गुरुवर्य मारुती महाराज की सोमेश्वर भगवान की हरिने माझे हरिले चित्त 2 मिनिट भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखियाशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जावो घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतोनी आता कैसी जावो घरा नोहे बरा लौकिक विठ्ठल 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 टाळी वाजवा मायबाप टाळी वाजवा विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम देवाधिदेवा जगत्रय जीवा परियेसी केशवा विनंती माझी वाणी तुझे
वरनी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा। माता गोदावरीच्या पवित्र तीरावर जागृत सोमेश्वर मंदिर या पवित्र स्थळी सोमवती अमावस्येच्या निमित्ताने शिव महापुराण कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज साठे आणि 3 दिवसीय कीर्तन समारोपाकडे वाटचाल करत आहे। कार्यक्रमाचे आयोजक श्री सीतारामजी मुंजाजी पाथरकर आबा, सचिव सर्व ट्रस्टी सोमनाथ महादेव मंदिर सोमेश्वर, सर्व ग्रामस्थ मंडळी सोमेश्वर आणि सभापती सरपंच अच्युतरावजी पाथरकर, सन्माननीय सर्व आयोजक, आपणा सर्व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातली गवळण जगद्गुरु तुकोबारायांची सेवेकरता घेतलेली आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 या कार्यक्रमाकरता माझ्याशी संपर्क साधलेले हरिभक्तीपरायण म्हणजे गजानन महाराज देऊळगावकर, सभापती, अन्य अजून काही सर्व मंडळी माझ्या संपर्कात होते। फार स्थळ फार उत्तम आहे, जागृत देवस्थान आहे, पुरातन देवस्थान आहे। त्यामध्ये गेल्यानंतर तिथली जी अनुभूती आहे, तिथली जी प्रसन्नता आहे, त्याची आजही प्रचिती येते। विठ्ठला विठ्ठला असो हळूहळू आपलं देवस्थान प्रगतीकडे वाटचाल करत आहे। फार पवित्र स्थळ आहे। आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये एकमेव असं बेट आहे की जे आपल्या गावाला आहे, त्याचं नाव जांभूळ बेट। तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही सर्व गावकरी मंडळी। एक हे निसर्गरम्य स्थळ आहे, देवालय आहे, साधू संतांचे चरणस्पर्श तिथं लागलेले आहेत। मोतीराम महाराजांनी, मोठ्या महाराजांनी, सातकर काकांनी तिथे सप्ताहामध्ये सेवा केलेली आहे। जुन्या साधू संतांनी पावन केलेलं हे पवित्र स्थळ आहे, आपल्या गावाला आहे। आपण भाग्यवान आहात आणि अशा या पवित्र स्थळी आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलात। आता ओळखी काही सर्वांच्या नाहीत, होतील। विठ्ठला विठ्ठला त्यामुळे बोलण्याच्या ओघातून काही एखादं नाव राहिलंही असेल तर मला आठवण करून द्या, मी घेऊ शकतो। आठवण करून दिले की घेतो मी, सरती शेवटी द्या। विठ्ठला 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 फार सुंदर स्थळ आहे। या गवळणीमध्ये सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अशाच स्थळाची निवड केलेली आहे। ज्याला परमार्थ करायचा आहे, ज्याला साधना करायची, ज्याला उपासना करायची, ठिकाण कोणतं निवडावं? ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणाचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये। परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, का निगुड मठ व्हावा शिवालय। ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, ज्याला उपासना करायची, साधना करायची, ज्याला तपश्चर्या करायची, त्यानं कशी जागा निवडावी? सोमेश्वर मंदिरासारखी। विठ्ठला विठ्ठला ऐसा ठाव निवडा। ज्ञानोबा म्हणजे असा ठाव, असं ठिकाण निवडावं। मग कसं असावं? का निगुड मठ व्हावा शिवालय, तिथं मठ असावा आणि शिवालय असावं। मठही असावं आणि शिवालय असावं आणि पुन्हा गंगेचं तीर असावं। मठ, मंदिर, गंगा। बरं, त्याच्यामध्ये अजून असं आहे, तो मठ कसा असावा? का निगुड मठ। निगुड मठ म्हणजे काय? तो गावापासून अलिप्त असावा। कसा असावा?
गावापासून अलिप्त का असावा? गाव म्हटलं की तिथं गोंधळ आला, गाव म्हणलं की तिथं बोलणं आलं, गाव म्हटलं की तिथं अनेक लोकांचा प्रवेश आला, गाव म्हणले की बाया पोराची रेलचेल आली, आणि बाया पोरं जास्त आले की तिथं उपासना होत नाही, तिथं साधना होत नाही. कथित लेकरू आणि मळ्यात कोकरू हे गपची बसत नाही. काय करतंय ते? बडबड करतंय. आणि मळ्यात कोकरू म्हणजे मेंढीचं पिल्लू नसं जा, मग शेंडीच खुडीत राहते, कसलंही झाड येऊ देत नाही. आणि कीर्तनात लेकरू, मग लेकरू बोलल्याशिवाय राहत नाही. लेकरू म्हणलं, लेकरं बाळ म्हणलं की उपासना होत नाही. उड्या मारते, धिंगाणा करतेत, खेळतेत, भांडणं करतेत. म्हणून ज्याला साधना करायची त्याला निगूढ मठ म्हणजे कसा की त्या मठात बाया पोरं नसावं. विठाला विठालम विठाला. मग ते आला एकदा की तो मग सगळ्या गोष्टीचा मग त्याच्यामध्ये भंग पावतो, एकांत राहत नाही ना तिथं. आणि म्हणून या स्थळाचं वर्णन माझ्या मते ज्ञानेश्वरीत जसं बसले तसं तंतोतंत बसतं हे वर्णन. विठाला विठालम विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गंगा आहे पुन्हा. काळ सारावा चिंतनी, काळ सारावा चिंतनी, एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी, हे देवाचा पूजनी, हे देवाचा पूजनी, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार. ज्याला उपासना करायची, साधना करायची, त्याला एकांतात जाणं गरजेचं आहे. लोकांतात भजन होत नाही. विठाला विठालम विठ्ठला 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 विठ्ठला. मग असं एकांत स्थळ आहे आपलं सोमेश्वर मंदिर. जागृत देवस्थान आहे. केवळ आपल्याच गावाने इथं दर्शनाला यावं असं नाही, पंचक्रोशीत नाही, पूर्ण जिल्ह्यातल्या लोकांनी यायसारखं पर्यटन स्थळ व्हायसारखं गाव आहे. ज्यांनी जांभूळ बेट बघितलंय त्यांनी सोमेश्वरचंही दर्शन घ्यावं. असं एक पवित्र हे संगम आहे दोन्हीचा. कसं आहे जांभूळ बेट आणि सोमेश्वरचा काय आहे? हे दुग्ध शर्करा योग आहे. दुधात साखर, शिवालय आणि बेट हे दोन्ही म्हणजे हे श्रीलंकेसारखं झालंय आपलं. उलट तुम्ही पर्यटन मध्ये याला इथं बोटिंग वगैरे असं सगळं वाढवायला पाहिजे सभापती. ही बोटिंग जर वाढवली, इथं जर गार्डन वाढलं तर इथं तुम्हाला पाय ठेवायला जागा पुरायची नाही. एवढं मोठं होईल, हे फार मोठं होईल. 10-5 लोकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्याला रोजगार मिळेल, काही लोक चांगली कामाला लागतील. आणि या आपल्या परिसरातल्या परभणी जिल्ह्यातल्या लोकांना असं ठिकाण नाही दुसरीकडे. मग देवही आहे, गंगाई आहे, बेटही आहे, काहीतरी कौतुक आहे ना बघायला. नाही तर कुठे काय बघायला ठिकाणच नाही ना. बोटिंग हे सगळं पर्यटन आणि परमार्थ दोन्ही होऊ शकते तुमचं. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. सगळं होऊ शकते म्हणले की हे माझ्याकडे बघते, त्याच्यामुळे न बोललेलं बरं. व्हावं, सगळं व्हावं. आमची कृपा काय, आमच्या शुभेच्छा आहेत. कृपा सोमेश्वराची आहे तुमच्यावर. फार सुंदर स्थळ मला आवडले. जांभूळ बेट आपल्या परभणी जिल्ह्याचा प्राण आहे. फार एक खच्चीकरण होत चाललंय त्याचं. या पुरात अजून कमी झालं म्हणतात.
42 एकरचा परिसर होता, आता कुठं 10-10 एकरवर येऊन बसलाय. हे टिकलं पाहिजे. 50-50 गावच्या लोकांनी जर एकत्र येऊन त्याच्यावर जर तोडगा काढला, दगडाची वगैरे पिचिंग केली, टिकू शकते ती. पुढची पिढी पुढची पिढी तुम्हाला नावं ठेवील, येणारी पिढी नावं ठेवील. एवढा आपल्याकडे ठेवा होता ना, आमच्या पूर्वजांना जतन का नाही केला. आपण जसं आपल्या संसारातलं भांडवल जतन करतो, हे परमार्थाचं भांडवल आहे, हे या पिढीनं जतन करणं गरजेचं आहे. विठाला विठाला विठाला. तुम्ही सगळ्याच पक्षातली आहेत, सगळ्याच गोष्टीचे जर आमदार खासदार बोलू, सगळ्यांनी मिळून करायला लावा. एकमेकाचा हे करू आणि अवघा धरू. परमार्थिक आहेत सगळे आमदार खासदार, दोघंही करू शकतात. दोघालाही तुम्ही जर बोलावलं, राजकारण राजकारणाच्या जागेवर, विकास विकासाच्या जागेवर. विठाला विठाला विठाला. फार सुंदर स्थळ माझ्या नजरेमध्ये हे मला आवडलेलं आहे. निश्चितच हे पुढे हळूहळू प्रगतीकडे वाटचाल करील. एक दिवस असा येईल इथं गजानन महाराज मंदिरासारखं, शेगावसारखं पर्यटन स्थळ होईल. इतकं सुंदर हे वास्तू, असं एक पवित्र आहे. उदय काळ येणं आवश्यक आहे आणि आता सुरू झालाय. विठाला 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 विठाला. अशा या पवित्र अमावस्येच्या पर्व काळावर हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सोहळा 3 दिवसापासून या ठिकाणी करत आहात. सुरुवात चांगली आहे, निश्चित याचा शेवटही चांगला होईल. अशा पद्धतीने आपण सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. सेवेकरता घेतलेल्या गवळणीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गवळणीच्या अंतकरणाचा ठाव घेतलेला आहे. गवळणीचा प्रपंच आणि गवळणीचा परमार्थ दोन्ही भूमिका मांडलेल्या आहेत. विठाला 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 विठाला. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही, एकही निधानी न घडे त्याशी. प्रपंचन परमार्थ दोन्ही करायला गेल्यावर थोडंसं संकटजन्य परिस्थिती ओढवते. तारेवरली कसरत आहे. थोड्या लोकांना जमलं, ते सगळ्यांना शक्य नाही होते. संसार करून परमार्थ करणं, दोन्ही एकदाच होणं शक्य नाही. आरती करायला गेली आणि हातातली घंटी बंद पडते. आरती करायला गेली काय होती, घंटी बंद पडते. आरती फिरवायला घंटी वाजवायला गेलं तर काय होती, आरती बंद पडते. थोडेच आहेत दोन्ही जमतंय द्यायला. घंटी वाजवता येते आणि आरती करता येते. तसं प्रपंचही करता येतो आणि परमार्थही करता येतो. आपण सगळे प्रापंचिक माणसं आहेत, आपण प्रपंचच करतो. दिसतोय आपला परमार्थ, पण आपण प्रापंचिकच आहेत. विठाला विठाला पण नियमानं जर पाहिलं ना, ज्याचा परमार्थ जर परिपक्व दशेला गेलाय असं जर लक्षात आलं तर साहजिकच समजून चालायचं की त्यांचं प्रपंचाकडं दुर्लक्ष झाल्याशिवाय राहत. प्रपंचाकडं दुर्लक्ष झाल्याशिवाय परमार्थ परिपक्व दशेला जात नाही, नाही जात. गवळणीचं तेच झालं. संसार नाममात्र करायच्या, त्या संसार का करायच्या त्याचं कारण आहे. संसारिक माणसाला समोरचा माणूस संसारिक व्हावं वाटतंय का ब्रह्मचर्य राहावं वाटते, काय वाटते, आपल्यासारखंच व्हावं वाटते. लहानपणापासूनच आपण त्याला संसाराचे धडे देतो. आता बहिणी आल्यात ना दिवाळीला, बहिणी भावाचे लेकरं बहिणीचे लेकरं सोबत खेळू लागले. सांच्या पारी अंगणामध्ये बाजा टाकलेले असतात, भाऊ बहीण माय बाप सगळे बसलेले. आणि त्या बहिणीच्या पोराला हे भाऊ काय म्हणते, काय जावंय, ते म्हणलं नको करायचं का लग्न, नग नग नाही तूच करते थांब जरा. आणि पुन्हा गाडीवर लिहितंय शेवटी मामाचीच. इतक्या लहानपणापासून त्याला आपण काय धडे देता, काय धडे देता, कशाचे, संसाराचे. काय जावंय त्याला म्हणता, लिकीच्या पोराला बहिणीच्या पोराला काय म्हणता, जावई. पुन्हा काय म्हणता, लग्न करायचं का. ती लहानपणी म्हणतोय नग, पण त्याच्या मनातून थोडंच नग म्हणलंय ते. संसार आपण त्याच्यावर लादतोय. विठाला विठाला एखादं ब्रह्मचर्य राहू लागलं की त्याला जरा मोठं झाल्यावर त्याला माणसं म्हणतात, अरे कोण तसं नाही जमत, हे कालमान अवघड आहे,
असं कुठं राहणं होतंय का? मग पोटापाण्याची काय सोय होईल? कलियुग आहे. पुन्हा मग नको बाबा, त्याला मग बळच लग्न करायलाच लावतात. संसारिक माणसाला आपल्यापेक्षा वेगळे पण लोक आहे आपल्यासारखेच व्हावं वाटतात. विठाला 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 विठाला. गवळणीची काही संसार करायची इच्छा नव्हती हो, पण ब्रह्मचारी पुरुषाला राहणं अवघड आहे, तर बाया माणसाला अवघडात पडेल की नाही मला सांगा बरं. काय म्हणून लोक काय नाव ठेवील याचा काही अंदाज? नाव ठेवणाऱ्याची संख्या कमी काय? आणि म्हणून नाईलाजाने गवळणीनं संसाराचं बंधन स्वीकारलं, परंतु नाईलाजानं स्वीकारलं तरी त्यांनी जिम्मेदाऱ्या पार पाडल्या. काय असते बघा, हरिभक्तीपरायण जरी असेल ना तर त्याला कर्तव्यपरायण होणं निश्चित आहे. विठाला विठाला कर्तव्य आधी पार पाडा. कोण्या साधू संतांनी कर्तव्याला बगल दिली का? सावतामाळी सावता महाराजांनी कर्तव्य पार पाडला, नंतर परमार्थ केला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. कोण्या संतांनी काम केलं नाही? संत रोहिदास महाराजांनी जोडे घडवले, चपला घडवल्या, मडवल्या, केलंच ना. गोरोबा काकांनी विठा घडवल्या, माठ कोथळी, हे सगळे ते दगडे विठाची कामं केलेच ना. कर्तव्य आधी बजावलं आणि मग परमार्थ केला. कर्तव्य बजावणं गरजेचं या काळाला. साधू संतांनी कर्तव्य पार पाडले. गवळणीनं संसार केला आणि ते बी आपल्यासारखा असा काय आळशी केलाच नाहीये. कसा संसार केला? त्यांच्या दिवसाची सुरुवात किती वाजता व्हायची? प्रातकाळी प्रहर रात्री उठल्या गवळणी. प्रातकाळी प्रहर रात्री उठल्या गवळणी बाळा. उसळण मांडियले घरोघरी सकळा. उसळण मांडियले घरोघरी सकळा. नित्यानंदे परमानंदे गाते. नित्यानंदे परमानंदे गाते गोपाळा. नाना परी आळविती मदन सावळा. नाना परी आळविती मदन सावळा. हे घुम घुम करती घुम घुम करती रे घुमती. घुम घुम करती घुम घुम करती रे घुमती. आनंदाला गवळणी गवळणी चंद्र चंद्र बोलती. गवळणी गवळणी चंद्र चंद्र बोलती. प्रातकाळी प्रहर रात्री उठल्या गवळणी बाळा. किती वाजता जागे होत होत्या त्या सकाळी? पहाटे 4ला. आणि काय सुरू करायचं? रवी लावायची. का? शिळे काम लवकर आटपून टाकायची. सडा, स्मार्जन, रांगोळी, दूध काढणे, रवी लावणे, गोवऱ्या लावणे, शेण काढणे, कर्तव्यपरायण होत्या हो. फार सकाळी लवकर. ज्याच्या जीवनात काही जीवनामध्ये कमवायचंय का, चला मोठं व्हायचंय का, त्याच्या दिवसाची सुरुवात लवकर झाली पाहिजे. पहाटे 8:30 वाजता उठल्यानं कुठं दिवस काय काय करते का माणूस? मला आपण किती वाजता उठायलो? पहाटे पहाटे काय उठता आणि काय करता? ज्याच्या दिवसाची सुरुवात लवकर होती का, मग त्याचे ध्येय लवकर गाठतो ना तो. विठाला 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 विठाला. सूर्योदयापूर्वी जे लोक उठतात ते निरोगी राहतात. सूर्य अस्तानंतर सूर्य उदयानंतर जे उठतात त्यांचं आरोग्य घसरते. निरोगी काया ज्याला मिळवायची त्यांना लवकर उठणं लवकर झोपणं गरजेचं आहे. आता किती वाजता झोपता लोक? तुम्ही झोपच नाही तुम्हाला. 12च्या पुढे थोडा तार धरायला तरी वाटायला अजून 2-4 रील्स राहिलेतच बघायचे. विठाला विठाला. बघ बाबा, एकदा एके दिवशी सगळं बघून घे, तू पोट भरल तू जरा. किती बघता किती बघता, काय त्याला मर्यादा आहे? मनोरंजन पण असावं, पण इतकं काय?
मनोरुग्ण व्हायसारखं विठाला विठाला आणि म्हणून त्या गवळणी इतक्या पहाटे 3:30-4 वाजता उठायच्या, संसारातली कामं करायच्या. बसलेले माणसं म्हणतील तुम्ही महाराज संसार नको होता त्याला आणि कशाला उठायच्या मग इतक्या लवकर. त्याचं कारण आहे संसारिक माणसाला माणसाची गोडी नाही, संसारिक माणसाला कशाची गोडी आहे? कामाची गोडी. काम गोड आहे का माणूस गोड आहे? काम गोड आहे. आणि म्हणून त्यांना नाईलाजानं कामं करावी लागायची. पण कामं करता 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 त्यांनी परमार्थ पण करायचा. आणि त्यांनी त्या काळामध्ये उद्योगधंद्याला चालना दिली. त्या काळामध्ये उद्योगधंद्याचं त्यांनी पायंडा रचला. शेतीला पूरक व्यवसायाची गरज आहे. केवळ शेती परवडणारी नाही आहे, पारंपरिक शेती परवडणार नाही आहे, त्याला कुठंतरी उद्योगधंद्याची जोडधंद्याची गरज आहे. म्हणून त्या काळात दुग्ध व्यवसाय काढला त्यांनी. त्या काळात दूध डेअरी काढली. 5000 वर्षापूर्वी गवळणीनं बचत गटाची स्थापना केली. तुम्हाला वाटायला आम्ही आताच हुशार झालोत. बचत गटाची स्थापनाच गवळणीने केली. 5000 वर्षापूर्वी गवळणीनं बचत गट काढला. बचत करून संसाराचं ही गाडा चालवायचा. मग तो बचत गट काढल्यानंतर त्यांनी उद्योगधंदे केले. काय उद्योगधंदा काढला? दुग्ध व्यवसाय. जिथं पिकतंय तिथं विकत, मार्केट स्वतः तयार केलं. जोपर्यंत आपल्याला स्वतः कमवलेल्या स्वतः पिकवलेल्या मालाचं मार्केट स्वतः करता येत नाही तोपर्यंत शेतकरी पुढे पडत नाही. विठाला विठाला पिकवायचं तुम्ही आणि त्याचा भाव ठरवायचा कोणी? दुसऱ्याने. मग तुम्हाला त्याच्यात काय उरणार आहे? आपल्याला कुठेतरी या गोष्टीची गरज आहे. आपली जी भारतीय शेती जी आहे ही शेती इतकी चांगली आहे. भारताचा शेती हा कणा आहे. मग कणा असून सुद्धा शेतकऱ्याचा कणा का मोडलाय? शेतकऱ्याच्या कणात का जान नाही? त्याचं कारण शेतकऱ्याच्या मालाची किंमत ठरवणारा दुसरा आहे. ज्या दिवशी शेतकऱ्याचा माल आणि शेतकरी स्वतः किंमत ठरविल ना त्या दिवशी शेतकऱ्याचा जो बाणेदारपणा आहे ना जगाला बघावं लागेल. जगाला इतका बळीराजा मोठा होईल. त्याच्या हातातच नाही त्याचं कमवायचं पिकवायचं ते ना. आणि तिसऱ्यानंच म्हणायचं इतना देणं आहे तो देव नाही तो रण देव. मग काय त्याला माती मोल. पहिले तरी घडण येत होते आता फण्या नेलेत म्हण. पहिले घडण येत होते ना मग आता काय नेले? फण्या न्यायले. मग त्याच्यातल्या ज्या फण्या आहेत ना उर्वरित त्या फेकले जाऊ शकतात. त्याला काय मार्केट आहे का? मग त्याला काय मार्केट आहे? जनावर खात असतात त्याला. पहिला घड जात होता त्या घडामध्ये 10-5 किलो वाढत होते 10-5 किलो वाढत होतं 10-5 किलो वाढत होतं. आता 10-5 किलो एका घडा बघ काय व्हायले? कमी व्हायले ना. तितकंच तर त्याचं प्रॉफिट होतं या शेतकऱ्याचं. शेतकऱ्याचं प्रॉफिटच तितकं होतं. आता वरचीवर मार्केट शेतकऱ्याच्या हातात राहणार नाही. आणि एकदा शेतकऱ्याच्या हातात मार्केट निघून गेलं की शेतकरी नाही पुढे पडू शकत. त्या काळात गवळणीनं शेतीला जे काही उद्योगधंद्याला चालना दिली, दुग्ध व्यवसाय काढला, स्वतःचं दूध स्वतः विकलं. तुमचा माल दुसऱ्याने विकणे आणि तुम्ही विकणे याच्यात फरक वाटते का नाही तुम्हाला? दुप्पटचा फरक आहे. आमच्या काळ्या कमानीला परभणीला स्वतः शेतकरी भाजीपाला घेऊन येतात, विकतात स्वतः. समाधानी आहेत ते. समाधानी एवढे आहेत तुम्हाला बोलू का? त्यांचा एक ग्रुप आहे आमचा शेतकऱ्याचा. त्याने मला काल बोलवलं होतं पण मला येता आलं नाही. एक कोणी या पुलाचं गाव कोणतं आहे आपण आलेलं पलीकडे? धानोरा काळ्याला त्यांनी काल एक उपक्रम केला. पेपरला आज आला असेल बघा. ग्रुपच आहे भाजीपाला ग्रुप म्हणून. त्या सर्व शेतकऱ्यांनी 1,000 रुपये केले. 40,000 रुपये एक पूरग्रस्थित भगिनी आहे म्हणे धानोरा काळ्यात. आता मला काही ओळख नाही तेवढी. पती गुजरलेले आहेत, घर पडझड झालेली आहे, पुरानं सगळी जमीन खराब झाली. तिची दिवाळी व्हावी म्हणून ह्या भाजीपाला उत्पादक संघ जे आमचा आहे त्यांनी 40,000 रुपये तिला काल त्या शेती घरी नेऊन दिले. मग हे बळीराजा जे काम करतोय ना, घासातला घास देतोय ना, मग त्यांना परवडलंय ना ते 1,000 द्यायला तिला. याचा अर्थ त्यांनी स्वतःचा माल स्वतः विकलाय. विठाला विठाला जोपर्यंत स्वतःच्या मालाची किंमत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत आपण पुढे पडणार नाही. मालाला भावच नाही. कमवायचं तुम्ही, काय त्याला पिकवायचं तुम्ही, माती मोल नेऊन विकायचं. ते माती मोल असल्यावर काय त्याचं काय होणार काय मला सांग. बळीराजा संकटात आहे, पूरग्रस्त परिस्थिती त्याच्यात नशिबाला, गारपीट त्याच्या नशिबाला.
ते हे होऊन जाते, पूर परिस्थिती वाहून जाते त्याच्याच नशिबाला. जेवढी आपत्ती आहे तेवढी कोणाच्या नशिबाला आहे? शेतकऱ्याच्या नशिबाला आहे. किती आपत्तीला तोंड दिलं कालच्या पूर परिस्थितीमध्ये बळीराजानं. देव जाणे ते कशी उभी राहिलीत. तर विठाला विठाला या बळीराजाचे दिवस चांगले यावेत एवढी सोमेश्वराला प्रार्थना आहे. बळीराजाचे दिवस चांगले आहे. बळीराजा चांगला आहे तर सगळ्याचेच मार्केट चांगले आहे. दुकानदार थंड बसलेत सध्या. कोणत्या दुकानात गर्दी नाही. सगळे दुकानदार बेचैन आहेत. का? परेशान आहे बळीराजा. महाराज लोक सुद्धा परेशान आहेत. विठाला विठाला कोणावर अवलंबून आहेत सगळे. सप्ती करणारी कोण आहे? मग कोण काय खाते नाही सप्ती नसल्या. बळीराजा सुखी राहावं एवढीच या सोमेश्वराला प्रार्थना आहे. बळीराजा ताकदीनं उभा राहावा. त्याच्या मालाला भाव असावा. तो निरोगी असावा. त्याला स्वातंत्र्य असावं. त्याला त्यांनी धैर्य द्यावं. ईश्वरानं त्याला सामर्थ्य द्यावं. काय काळ होता. 5000 वर्षापूर्वी गवळणीनं स्वतःचं दूध, स्वतःच्या गाईचं दूध, स्वतःच्या म्हशीचं दूध स्वतः डोक्यावर घेतलं आणि जाता 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 भजन करीत निघाल्या. बाजारात जरी निघाल्या साधना चालूच होती. तुम्ही संसार जरी केला ना, कामामध्ये काम आणि काही म्हणा, भजन करीत करीत जायच्या. भजन करीत करीत मग बाजारात जरी गेल्या महाराज त्याचं संसारामध्ये ध्यान नसायचं. काय गवळणीचा परमार्थ होता काय सांगा तुम्ही. तिथे गेल्यावर दही घ्या दूध घ्या म्हणण्याऐवजी काय म्हणू लागले? गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर 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 घ्या गे, गोविंद घ्या कोणी मथुरेच्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. बाजारात जाऊन त्यांनी दही घ्या दूध घ्या म्हणण्याऐवजी काय म्हणावं? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोणी. तिथं सारखं देवाचंच नामस्मरण त्यांच्या मुखाला यावं. मग तिथे त्यांची फजिती व्हायची. अशा गवळणीच्या परमार्थामध्ये हळूहळू 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 वाढ होत गेली आणि संसाराकडे दुर्लक्ष होत गेलं. आणि संसाराकडे दुर्लक्ष होत गेल्यामुळे घरची माणसं टोचायची, घरची माणसं नाव ठेवायची. आजही घरामध्ये किंमत रिकाम टेकड्याला नाहीच. कोणाला किंमत आहे? काम करणाऱ्याला टमाट्याची चटणी आणि रिकाम्याला पिठलं. रिकाम्याला काय आहे? पिठलं. त्याच्यात कांदा नाही, लसूण नाही, कढीपत्ता नाही, टमाटर नाही, चटणी मीठ कालविलेलं. आणि ते जेवायला बसले आणि बघायले कढईत काहीतरी होतं काय की वास घेऊन बघायले. म्हणलं माय काय म्हणले वागा ह्याच्या टमाटर चटणी केलेलं वाण आहे. म्हणले हो. आणि मला कशी भलता काम करून टणकलास. भाऊला केलती म्हणली, भाऊला केलती म्हणली. त्याला टमाटर चटणी मला तू भलता कामदार. म्हणजे कामदाराला किंमत आहे, रिकाम्याला किंमत. मग रिकाम टेकडी राहू नका. तुम्हाला जर वाटते तुम्हाला किंमत मिळावी, काम केलं पाहिजे. गवळणीचं कसं होतं? काम करायचे आपण, त्याचं थोडंसं त्यांच्या संसाराकडे दुर्लक्ष व्हायचं. संसाराकडे दुर्लक्ष झालं की संसारातले लोक टोचतात. मग हळूहळू त्याला नावं ठेवायला लागले. इतकं करून बी काम करून बी हे नावच ठेवायला तर करायचंच कशाला म्हणून एक दिवशी राग गेले आणि शेतात जाऊन बसले. शेतात जाऊन बसले की तिथं लागल्या भजन करायला. मग तिथं जाऊन भजन करू लागल्यावर आता शेतात जाऊन भजन करू लागल्यावर तिथून वाट होती. जाणार येणार लोक तिथून वाट सुरू बघू लागले. ही बाया माणूस एकटंच कसं बसलं असेल बाबा.
सकाळ सकाळची वेळ म्हणजे सरपणाला आली असेल, गवताला आली असेल. ते वाट सोरू बाजारातून पुन्हा परत आले सायंकाळी 4-5 वाजता. तरीही ती कुठं बसलेली आहे तिथे. मग त्यांच्या पोटामध्ये काहीतरी चलबिचल सुरू झाली. आर म्हणले हे काहीतरी सोंग आहे. लागले नावं ठेवायला. बाया माणसानं बरं दिसतंय का इथं येऊन रानात बसणं. मग हे बाहेर ज्यावेळी नावं ठेवायला लागले त्यावेळी तिला खंत वाटली. ती खंत व्यक्त करण्याकरता तिने महाराजाचा धावा केला. महाराज आले. महाराज म्हणले बाई काय झालं, काय झालं म्हणल्यावर तिनं आपलं जे गारानं मांडलंय पहिल्या चरणामध्ये. हरिने माझे हरिले चित, हरिने माझे हरिले चित माझे, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित, हरिने माझे हरिले चित, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. हे भारवित विसरले, भारवित विसरले, हो भारवित विसरले, भारवित विसरले. हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले. हरिने आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा. नो हे बरा लौके गवळणीची व्यथा. गवळणीने महाराजाजवळ मांडली. महाराज मी काय करू मला सांगा. म्हणजे काय झालं बाई. माझं चित्त सुचिरभूत झालं असल्यामुळे, शुद्ध झालं असल्यामुळे माझं चित्त परमात्म्याला आवडले. आता आमचं चित्त परमात्म्याने चोरले आणि आता आमचं चित्त संसारामध्ये लागत नाही. संसार करायचा असेल तरी चित्ताची गरज आहे आणि परमार्थ करायचा असेल तरी चित्ताची गरज आहे. चित्त जर नसेल तर ते संसारही होत नाही आणि परमार्थही होत नाही. आमचं चित्तच आता संसारात नाही तर संसार कुठून होईल म्हणले. म्हणले काय झालं, चोरीला गेले म्हणले. बसलेले माणसं म्हणतील तुम्ही सोमेश्वरचे. आजपर्यंत चोऱ्या बऱ्याच प्रकारच्या ऐकल्या पण ही नवीनच चोरी आहे. नवीनच आहे ना, ही कोणालाही जमत नाही ना. ते चोरच निराळा आहे. आजपर्यंत बऱ्याच काही गोष्टी चोरीला गेल्या ऐकल्या तुम्ही. काय काय चोरीला गेल्या ऐकले. मोटरसायकल चोरीला गेली, मोबाईल चोरीला गेला, मोटर चोरीला गेली, मोटर पाण्याची का नाही. एक जण तो माणूस मला म्हणला महाराज चालू मोटर नेली हो. मी नेणार चालू असं ना. त्याने मोटर लावली कॅनलची आणि त्याचं 1 किलोमीटर शेत होतं. किती किलोमीटर. मग ते मधून पायी गेलं. ते तिकडे निघालं की गाडी आली, गाडी उभा राहिली, त्याची मोटर काढली, गाडीवर ठेवली. त्याचं पाणी शेतात जाईपर्यंत इकडे मोटर काढून. त्याला वाटलं लाईट गेली, आले तर मोटरच गायब. चोरच तसे आहेत ना. जिथले तिथले त्याचे काही तज्ञ लोक आहेत ना, PhD झालेले. समोर चोरतेत पण आपल्याला कळू देत. समोर चोर काही एक प्रकारचे आहेत का. वारकरी म्हणून पॅन्ट ठेवली पंढरपुरात. त्या पॅन्टीमध्ये मोबाईल, पाकिट, 16,000 रुपये, 2 माळी. बाबा स्नान करून येतो, पॅन्ट सांभाळा. हो माऊली माऊली जा. हे माऊली बुडला की हे माऊली गायब. ते मग मला वारकरी चोर. मी वारकरी चोर नाही, चोर आहे ना वारकऱ्याचं रूप घेतलंय. चोर बऱ्याच प्रकारचे ऐकले पण आजपर्यंत एकच चोर होऊन गेलाय. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम याचा दाता. त्यांनी चोरलंय काय. चित्त चोरियले नंदाच्या नंदने,
तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. फक्त तो एकमेव जगामध्ये चोर आहे की ज्या चोराला तुमची संपत्तीची गरज नाही, तुमच्या सोन्या नाण्याची गरज नाही, तुमच्या कपड्या लत्त्याची गरज नाही, तो तुमच्या फक्त कशाची चोरी करतो? चित्ताची चोरी करतो. आणि असा तो परमात्मा त्या गवळणीनं चित्त चोरले. मला तुम्हाला विचारायचे सोमेश्वर मधल्या माणसाला, चांगली वस्तू चोरीला जाते का बेकार? कोणती वस्तू चोरीला जाते? 2 बुट असा शेजारी शेजारी ठेवलेले, फाटका बूट चोरीला जाते का नवीन? कोणता? कोराच. कोणता चोरीला जाते? मग गवळणीचं चित्त चोरीला गेले म्हणले म्हणजे याचा अर्थ मळका असेल की कोरा असेल? मृदू सबाह्य नवनीत मृदू सबाह्य नवनीत मृदू सबाह्य नवनीत सबाह्य नवनीत. बोला बोला. कैसे सज्जनाच देत मृदु सबाय नवनीत मृदु सबाय नवनीत. कैसे सजनाच चित्त नाच चित्त मधु सबाय मधु सबाय. कसे मृदू शब्द कसे आहेत? नवनीत. मुलायम. नवनीत म्हणजे शुद्ध सुचिरभूत. नवनीत म्हणजे लोणी. लोणी कसं आहे? मुलायमही आहे आणि सुचिरभूत शुद्ध आहे, पांढरं शुभ्र आहे, त्याच्यात केस जरी पडला दिसून येते. तशा गवळणीच्या अंतकरणाची शुद्धी झाली होती. आणि म्हणून अंतकरण चोरीला गेलंय म्हणजे चित्त चोरीला गेलंय. मग ते चित्त चोरीला गेले म्हणजे याचा अर्थ चांगला असलं पाहिजे. आणि ते चांगलं असल्यामुळे ईश्वराला आवडलंय. आणि म्हणून चांगले तेच लोक ईश्वराला आवडतात. आणि म्हणून ती शुद्ध झालेले चित्त देवाला आवडलं असल्यामुळे संसारात त्याचं लक्ष लागायचं नाही. आणि घरच्या माणसाला माणसाची गोडी नाही. कशाची गोडी आहे? म्हणून जेवढे म्हातारे माणसं कीर्तनात आले त्यांना कळकळीची विनंती, बसून खाऊ, आखाडे तरी, लेकर तरी, वैरण काढी तरी, नुसते बसलात. कशाची पंचायत? मम. मग घरच्या माणसाला फुकट माणूस सांभाळा वाटत. जेवढे कीर्तनात आलेले म्हातारे माणसं आहेत ते म्हणतील याला कशाला आणला असेल. जलम गेला काम करण्यात आणि अजून बी आम्हाला कामच लावायले. पुढची पिढी तुमच्यासारखी इमानदार नाही. तुम्ही जशी मायबापाची सेवा केली तशी ही पुढची पिढी नाही. आणि नसेल तर या पुढच्या पिढीला जर तुमची गोडी नसेल तर निदान कामानं तरी ते आपले वाटावेत. आपल्याला आपण त्याची वाटावेत. म्हणून काम करा. कामानं माणूस मरत होतंय तर करा. ज्या दिवशी होईच ना त्या दिवशी आता देवाला चिंता आहे तुमची. पण बसून खाऊ घालणारी ही पुढची पिढी नाही. काहीतरी करीत जा. घर तरी सांभाळा. काय सांभाळा? आखाडा सांभाळा, लेकरं सांभाळा. लेकरू शाळेत नेऊन घालून आणि जा असं तेवढं तरी काम करायचं. काहीतरी करायचं. का तर फार जमाना वाईट आहे हो. फार जमाना अवघड येणारा काळ फार विचित्र आहे. विठाला विठाला हरे हो. गवळणीच्या बाबतीत एवढं काम करून घरची माणसं टोचू लागले, त्यांना नाव ठेवू लागले. त्यावेळेस गवळणी म्हणल्या करावं काय? आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक. कसं करावं? घरची लोक नाव ठेवतायत, लोकही नाव ठेवतायत. मग तुकोबारायाने विचारलं बाई का नाव ठेवतात? त्या गवळीने सांगितलं माझं चित्त आता परमात्म्याने चोरल्यामुळे मला घरकामामध्ये माझं लक्ष लागत नाही. आणि घरची माणसं नावं ठेवायचं कारण घरच्या माणसाला मी परमार्थाबद्दल चर्चा केलेली आवडत नाही. अजूनही बघा तुम्ही जे 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 नित्य परमार्थिक लोक झाले ना त्याच्या बायकाची मुलाखत घ्या.
त्याच्या बायका त्याला काय म्हणतात, सगळा गाव मानतय, सगळा गाव पाया पडतय, आणि बायको काय करते, पाया पडते. बायकोला विचारलं, दादा माय बोंबलत गेले तिकडे. हो, सकाळपासून गौर राहिलेत. त्या घरच्या लोकायला अति परिचयात नित्य स्मरती रामा नामा, त्यासी मनती रिकामा, त्यासी मनती रिकामा, त्यासी मनती रिकामा. नित्य स्मरत राम नाम, त्याची म्हणती रिकामा, त्याची म्हणती रिकामा, त्याची म्हणती रिकामा. नित्य स्मरती राम नामा, आणि त्याशी म्हणती भजन करणाऱ्याला रिकाम तिकडे म्हणतील लोक. एक शब्द अजूनही मात्र मला म्हणावं वाटत. अर्धा किलोचा टाळ किती झालाय म्हणले का, हे लोक नाव ठेवतात. उठी ती कुठी ती टाळ, अवघा वाचेचा गोंधळ, हे लोकांचे आरोप आहेत आपल्यावर. परंतु मला वाटतंय जेवढे कीर्तनाला आलेले भजनी आहेत ना, जेवढे महाराज लोक आहेत ना, त्यानं सुद्धा कामं करायला पाहिजे. पेरणीच्या टायमाला घरी राहायला पाहिजे, सुगीच्या टायमाला घरी राहायला पाहिजे. पेरणीपुरतं तरी महिना 15 दिवस त्या लोकांच्या आपण कामी यावं, सुगीपुरतं तरी आपण 10-15 दिवस महिनाभर आपण कामी यावं. लय वरीसभर बोंबलत फिरणं ते मलाही काही पटत नाही. हे महिना सप्त्याला हिंडत नाही, हे घाबर मला पटत नाही. बोंबाबोंब हे जनावान माग. आता तुम्ही 15 दिवस फिरा, 15 दिवस काम करा. विठाला विठाला. तुमच्या फिरण्यानं तुमचा परमार्थ, तुमचा उद्धार बी होईल ना. पण तुमच्या घरचे माणसं नरकाला जातील ना. का, तुम्ही जितके परमार्थ करताल, तुम्हाला जितका परमार्थ आवडेल तितक्या परमार्थाचा राग बसते घरच्या माणसाला. घरच्या माणसाला जर परमार्थाचा राग बसला तर ते वाया जातील ना. त्याला परमार्थाचा राग येऊ नये इतका तुम्ही त्यांना वेळ द्यावा. जर वेळ देणं होतच नसेल तर मठाव बसा, मठाव सोमेश्वरच्या टाइम द्या. घरच्या लोकाला पैशापेक्षा काय महत्वाचं आहे, वेळ महत्वाचा आहे. काय देणं महत्वाचं आहे, टाइम द्यावा लागते. टाइम नाही दिल्यावर गवळणीच्या बाबतीत तसंच झालं. गवळणीला बाबतीत तसंच झालं. संसारातले लोक नाव ठेवायला, पारखी अशी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील नाव ठेवायला लागली. मग आता तिनं काय करावं, आता कैसे जाऊ घरा नो हे बरा लौकिक. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले, बाई आता माणसं नाव ठेवत असतील तर आता घरचे नाव ठेवत असतील तर मग आपण आपल्यात काही सुधारणा करावी. आता लोक काय म्हणतात त्याकडे जर आपण लक्ष देत बसलो तर आपलं जगणं होत. आपण त्याच्यासाठी आपण काय करावं, आपल्या कानाला आपण आवरावं. मग कानाला आवरायचं असेल तर करावं काय. तुका म्हणे निवांतर आहे, पाहिले पाहे परतोनी त्या लोकांपासून लांब जावं. त्या लोकांपासून काय करावं, लांब जावं. तुका म्हणे तुम्ही ऐका वचन तेजोनिया जन. तेजोनिया जन म्हणजे काय, यांच्यापासून दूर व्हायचं. भंडाऱ्या माळावर जायचं कारण काय, फक्त तिथून दूर व्हायचंय त्या समाजापासून. एकांताची गरज आहे आणि ती एकांतात असून पुन्हा परमार्थाची गरज आहे. पाहिले पाहे डोळे भरून त्या देवाला पाहावं आणि असं पाहावं, देव पाहावया गेलो तिथे देवाची होऊन ठेलो. अशी स्थिती आपल्या जीवनामध्ये जर आली तर मग कोण काय म्हणतंय तिकडे आपलं लक्ष जायचं काही कारण. आणि ते ठिकाण मात्र हे सोमेश्वरचं मंदिर आहे. कसं आहे, निवांत आहे. कसं आहे, आणि पाहिले पाहे परतोले, फार साधना करण्यासारखं ठिकाण आहे. तिथं अजून स्वच्छतेची गरज आहे, तिथं अजून काही मूलभूत गरजा सुविधेची गरज आहे. ती गरजा निश्चित लोकांच्या पूर्ण व्हाव्यात आणि लोकांनी इथं अनुष्ठान करावं, येऊन इथं साधना करावी. आणि साधना करणाऱ्या लोकांना निदान 1-2 वेळचं तरी जेवण मिळावं, त्याला भिक्षा मिळावी, त्याला पोटभर खायला मिळावं. अन्नमय प्राण आहे, जेवणाशिवाय कीर्तनही होत नाही, जेवणाशिवाय परमार्थही होत नाही. अशी इथं वरचीवर वाढ व्हावी. दर आमोशाला कीर्तन भजन. आता नाही का भोगाव तुमच्या जवळच आहे ना, भोगाव माग गेलं का पुढे गेलं, भोगाव इकडे गेलं. किती छान चालले ते, किती छान. तारखी रिकामे नाहीत,
2-2 वर्ष तारखी रिकाम्या नाही, तुमच्याही तशाच होत्या. तुम्ही अजून उजेडात नाही आले. लोकांचा काय दोष आहे? तुम्ही उजेडात या. तुम्ही उजेडात यायचं तर तुम्हाला समाजाला सांगावं लागेल इथं काय झालं, काय आहे काय नाही. कळलं पाहिजे समाजाला. ह्याची छान तयारी करा. हे आता अजिंक्यला सगळं व्हिडिओ करून लावायला की नेमकं इथं काय आहे, इथं नेमकं आहे काय काय, जांभूळ बेटाचा, गंगेचा, मंदिराचा, परिसराचा अपडेट, येणारा कालमान, मग आमच्या तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा काय दिल्या जातील याचा लेखाजोखा द्या. समाजाला वाटेल ना. येणारी बोटिंग, पर्यटन, भजन, कीर्तन, धर्मशाळा, भक्तनिवास, मंगल कार्यालय, आता हे सगळं मी सांगू. हे सगळं हळूहळू हळूहळू वाढवा. निश्चित आपल्या जीवनामध्ये एक डोळ्याचे पारणे फेडणारं हे मंदिर तुम्हाला दिसायला बघायला मिळेल. जास्त दिवस लागणार नाही. तुम्ही फक्त मनातून सगळे करा. इथं काही आपापसामध्ये मतभेद करू नका, भेदभाव करू नका, आपसापसात राजकारण करू नका. आपापसामध्ये एकमेकाचा हे करू आणि अवघा धरू. सगळ्याला घेऊन चला बाबा, 1 वर्ष तू कर, 1 वर्ष मी करतो, तू कारभारी होय. काय नसते हे. देवाचं देवाला द्यायचं. गंगेचं पाणी फक्त श्रेय आपण घ्यायचं नाही, करायला देऊ. करून घेणार आहे आपण, निमित्त मात्र होऊ. असे सगळे सभापतीनं जसं आता पुढे होऊन केलं, सगळ्यांना हे करू लागा. एक दिवस तुम्हाला हे डोळ्याची पारणी फिरणार नाही दिसलं तर मग मला विचारा. ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली तुकाराम. भगवान श्रीकृष्ण गोकुळात प्रगट झाले. गवळणी गोपाळ गाई यांच्याकरता अनेक प्रकारच्या लीला केल्या. दहीदूध तुपतून खाऊ घातलं. उरलेल्या वेळात खेळ खेळले. शुदुऱ्या जमा केल्या. शुदुरीचा काला गोपाळानं वाटप केला. आपल्यालाही मिळणार आहे. शांतता बाळगा. तुकाराम तुकाराम तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.